पांदण रस्ता खुला न झाल्याने चुडावा येथे शेतकऱ्यांनी अखेर तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच ठेवले। तहसीलदार पूर्णा यांच्या आदेशाने सदर रस्त्याच्या मोजणी करून रस्ता खुला करण्याचे आदेश दिले होते। त्याप्रमाणे महसूलचे नायब तहसीलदार, मंडळाधिकारी, तलाठी व मोजणीदार यांनी कोणती मोजणी केली ज्यामुळे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करून जायमुख्यावर न थांबता नायब तहसीलदार व मोजणीदार निघून गेल्याने मशीनवाल्याने थोडंसं काम केलं, त्याला कोणीतरी काही बोलल्याने त्याने मशीन घेऊन निघून गेला। त्यामुळे रस्ता खुला होऊ शकला नसल्याने उपोषणकर्त्यात तणावपूर्ण शांत बसली असल्याने उपोषण मागे घेण्यास त्यांनी नकार दिला। या उपोषणात सर्व उपोषणकर्ते हे वयोवृद्ध उपोषणकर्ते आहेत, ही बाब प्रशासनाने लक्षात घ्यावी असा उपोषणकर्त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे। त्यामुळे त्यापैकी 2 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असल्याची त्यांनी माहिती दिली। तात्काळ रस्ता खुला करून द्या। उपोषणाचा 3रा दिवस आहे, काय प्रशासनाकडून तुमच्याकडं काय म्हणजे काय उपोषण सोडण्यासाठी काय प्रयत्न केले का? मोजणीसाठी आलेले त्यांनी मोजणी केली, पण खुणा केल्या नाही, काही नाही, तसेच निघून गेले आणि काम झालं म्हणून सुरू झालं म्हणून त्यानं वर रिपोर्ट दिला, पण काम मध्यंतरीच बंद पडलं। प्रशासनानं बरोबर काम केलं नाही। याला कोण जबाबदार? त्याला नायब तहसीलदार जबाबदार, प्रशासन जबाबदार त्याला। आता तुमचं काय म्हणणं आहे, आता पुढे काय करणार तुम्ही? आता उद्या त्यानं येऊन बरोबर येऊन खुणा करून द्यावा आणि रस्ता मोकळा करून द्यावा, आमची हीच विनंती आहे शासनाला। आज काय नेमकं नाट्यमय घडामोडी घडल्या? आज काय आले, त्यानं एक मोजणी केली, इकडे तिकडे फिरले, जराशी मशीन लावली, एक 100-1 फूट काढलं आणि त्या जिकडून तिकडे निघून गेले। ते आम्हाला काय बोलले नाही, काही नाही। आज तुमच्याकडे कोण कोण आलं होतं इकडं उपोषणासाठी? नायब तहसीलदार आलते, मंडळ अधिकारी आलते, तलाठी आलते आणि मोजणीदार आलते। नायब तहसीलदार पुढं पोलीस प्रशासनाचे होते, आहेत आणखी नाही आहेत ना ते। मग उपोषण सोडणार का तुम्ही? मग कधी नाही, सोडणार? पूर्ण रस्ता झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही। उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावलेली आहे, काय म्हणणार तुम्ही? काय सांगणार तुमचं? आमचं 3 दिवसापासून उपोषण चालू आहे। माझी प्रकृती आज खालावलेली आहे। भूमी अभिलेखचे लोक आले होते, त्यांनी मोजणी केली म्हणालेत, पण कुठेही खुणा करून दिल्या नाहीत। नायब तहसीलदार आले आणि सरळ निघून गेले। गिरदावर आणि तलाठी इथं थांबले होते, त्याचा काही कोणता मार्ग काढला नाही। संबंधित शेतकऱ्यानं मार्ग रोखला करायचा रस्ता, ते त्याच्यामध्ये कोणीही काय हस्तक्षेप केला नाही आणि निघून गेलेत। याची त्वरित शासनानं दखल घेऊन सहकार्य करावं ही विनंती आहे।